मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली दार उघडून घरात येते आणि म्हणते, मी आली आहे. आता सायलीला पाहताच घरातील सर्वजण खूप खुश होतात. तेव्हा आता अर्जुन तिला रागातच म्हणतो की काय गं सायली, आम्ही किती टेन्शनमध्ये होतो, तुला फोन नाही करता आला का? मग आता ती हसतच म्हणते, हो मी आली आहे, परंतु एकटी नाही, माझ्याबरोबर कोण आलंय ते पहा. असं म्हणून सगळेजण सायलीकडे पाहू लागतात, तर मागे कुणीही नसतं. म्हणून सर्वांना आश्चर्य वाटतं. आता नक्की हिच्याबरोबर कोण आलं असेल याची उत्सुकता सर्वांना असतेच. त्यावेळी सायली आता मागे जाते. मग आता घरातील सर्वजण सायलीकडे खूप आश्चर्याने पाहू लागतात. तेव्हा अस्मिता पटकन उठते आणि म्हणते की ह्या मॅडम ना आश्रमातील कुणाला तरी इकडे घेऊन आल्या असतील. मला माहीत आहे ना, आपला जीव इकडे टांगणीला लावून हे आश्रमात बसली असेल का, असं रागारागातच ती म्हणत असते. त्याचवेळी कल्पना म्हणते, अस्मिता जरा शांत राहा ग. तेव्हा पूर्ण आजी आश्चर्यानेच प्रतापला विचारत असतात, नक्की सायली कुणाला घेऊन आली असेल प्रताप? त्याचवेळी आता सायली प्रतिमाला घेऊन आतमध्ये येते. तर प्रतिमाने आपला पूर्ण चेहरा लपवलेला असतो, ओढणीखाली झाकलेला असतो. त्यावेळी प्रतिमा आता खूपच घाबरलेली असते आणि सगळ्यांकडे एकटक पाहतच राहते. मग आता सायली म्हणते, या ना तुम्ही आतमध्ये या. असं म्हणून ती आता खूप हसत असते, कारण प्रतिमा घरी आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत असतो. आता सर्वजण नक्की हे कोण आहे याकडे पाहत असतात, पण प्रतिमाने आपला चेहरा ओढणीने लपवलेला असतो, त्यामुळे कुणाला काही समजत नाही. तिचे हातपाय थरथर कापत असतात, ती प्रचंड घाबरलेली असते. मग आता सायली म्हणते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घरामध्ये या. हा कल्पना म्हणते, अगं सायली, ह्या कोण आहेत? मग आता आम्ही किती वेळ तुला फोन ट्राय सुद्धा करत होतो, असं कल्पना म्हणते. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, आम्ही तुला किती वेळ शोधत होतो तुला माहिती आहे का? मग आता प्रताप म्हणतो, अर्जुन जरा शांत राहा रे. असं म्हणून आता प्रताप विचारतो, सायली हे सर्व काही काय आहे बाळा, आणि ह्या ताई नक्की कोण आहेत? तेव्हा सायली आता सांगतच असते, परंतु अस्मिता म्हणते की थांब थांब, तू तिथेच थांब त्या ताईंना घेऊन, कारण कोण आहे आणि कुणाला तू आतमध्ये घेऊन येतेस, तुला तुझं तरी समजतं का? तेव्हा सायली आता पुढे जाते आणि म्हणते, अहो अस्मिता ताई ह्या तर. असं म्हणून ती आता पूर्ण आजींकडे पाहते. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अस्मिता जरा गप्पा बसतेस का तू? अगं कुणीही असलं तरी त्या पाहुण्या आहेत. तेव्हा सायली म्हणते, पूर्ण आजी ह्या पाहुण्या नाही आहेत, अहो हे घर तर यांचंच आहे. तेव्हा हे ऐकताच पूर्ण आजी आता धक्क्यानेच विचारतात, काय म्हणालीस सायली तू? तेव्हा सायली म्हणते, हो अहो हे घर यांचंच आहे. तर प्रतिमा आता सगळ्यांकडे एकटक पाहत राहते. त्यावेळी पुढे आता सायली प्रतिमाचा हात पकडते आणि ताई या, असं म्हणून आतमध्ये घेऊनच येते आणि म्हणते की तुम्ही या सर्वांना जरा तुमचा चेहरा दाखवता का? अहो तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण ही सर्व तुमचीच माणसं आहेत. आता सायलीच्या बोलण्याचा अर्थ कुणालाच उमगत नसतो. मग आता प्रतिमा खूप घाबरलेली असते, ती नकारार्थी मान हलवते. पुढे आता सायली रिक्वेस्ट करू लागते की फक्त एकदाच तुमची ओढणी दूर करा प्लीज. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलात, मग माझ्यासाठीच ही ओढणी काढा प्लीज. असं म्हणून सायली रिक्वेस्ट करू लागते. हा प्रतिमा आता लगेच सायलीचं ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावरची ओढणी काढते. तर आता समोर प्रतिमाला पाहून घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वांच्या डोळ्यातून आता आनंद अश्रू वाहतात. सायली मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद आता पाहत असते. त्याचवेळी आता पूर्णाजींना काय बोलावं काय नाही हे सुचतच नाही. घरातील सर्वजण प्रतिमावरून नजरसुद्धा हटवत नाहीत. हा प्रतिमा देखील आता एक एक करून सगळ्यांकडे टक लावून पाहत असते. मग आता पूर्ण आजींना आठवतं की आमची शेवटची भेट प्रतिमाची आणि माझी कधी झाली होती ती. त्यांना आता सर्व काही मागचे क्षण आठवू लागतात. त्यानंतर पूर्ण आजींना आठवतं जेव्हा प्रतिमाचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच अगोदर म्हणजे प्रतिमाला आणि रविराजकडून मी वचन घेतलं होतं की आपल्या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी भविष्यामध्ये तन्वी आणि अर्जुनचं लग्न लावायचं. त्याचवेळी आता प्रतिमाला हा निर्णय खूप आवडलेला असतो. पूर्ण आजींना हे आता सर्व काही आठवत असतं. त्यानंतर घरातील सर्वजण आता प्रतिमा तू आलीस असं म्हणत असतात. तेव्हा पूर्ण आजी आता डोळे भरून प्रतिमाकडे पाहतच राहतात. प्रतिमाला काही आता आठवत नसतं.
ती मात्र आता आपला चेहरा पुन्हा लपवते. मग आता अर्जुन सायलीला विचारतो, म्हणजे तुला जे वाटत होतं सायली ते बरोबर होतं असं म्हणायचं. मग आता सायली हो असं म्हणते. प्रताप त्याचबरोबर कल्पना म्हणतात, प्रतिमा तू आलीस? तेव्हा प्रतिमा काहीच प्रत्युत्तर करत नाही. मग आता अस्मिताला तर दिवसाच तारे दिसतात. ती आता लगेच प्रतिमाच्या फोटोकडे पाहते आणि पुन्हा एकदा प्रतिमाकडे पाहते आणि मग तिलाही आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा पूर्णा आजी मात्र अगदी प्रतिमा जवळ येतात, तर प्रतिमा पुन्हा आपला चेहरा लपवते. वेळी पूर्णा आजी आता खूपच इमोशनल होतात. आनंदाच्या भरात पटकन त्या प्रतिमाला मिठी मारतात आणि म्हणतात, प्रतिमा तू आलीस? हा घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो की शेवटी प्रतिमा आलीच. त्याचबरोबर पूर्णा आजी ह्या म्हणतात, प्रतिमा बाळा अगं तू कुठे होतीस असं म्हणून त्या आता मागचे सर्व क्षण आठवत असतात. अर्जुन आणि कल्पना हे सर्वजण आता त्या दोघींकडे पाहतच राहतात. किती वर्षांनी आता मायलेकीची भेट झालेली असते. घरातील सर्वांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून सायलीलाही खूप छान वाटत असतं. ती कौतुकाने सगळ्यांकडे पाहत असते. आता काही वेळानंतर प्रतिमा ही लगेच पूर्णा आजींच्या मिठीतून बाजूला होते. त्यावेळी आता पूर्णा आजी म्हणतात, अगं असं काय करतेस तू बाळा प्रतिमा? मग आता घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो की प्रतिमा अशी का करते. तेव्हा सर्वांना जरा धक्काच बसतो म्हणून सर्वजण आता पुढे येतात. सायलीच्या पाठीमागे आता प्रतिमा लपून बसते. आता कल्पना आश्चर्यानेच विचारते, हे काय झालं? तेव्हा पूर्णाजी विचारतात, सायली ती अशी का करते ग? तेव्हा आता पूर्णाजी रडतच म्हणतात, तुला जवळ घेता यावं यासाठी मी कित्येक वर्षे तडफडतीये प्रतिमा. अगं तुला मरण्या अगोदर डोळे भरून पाहायचं होतं, परंतु तू अशी माझ्यापासून दूर का जातीयेस? आता खरं तर प्रतिमाला देखील आठवत नसतं नक्की हे कोण आहे, कारण तिची स्मृती आणि वाचा हे दोन्हीही गेलेले असतात. त्यावेळी आता प्रताप म्हणतो, प्रतिमा अगं कुठे होतीस तू? तू कशी आहेस? आणि कुठे गेली होतीस एवढी वर्षे तू? आम्ही किती वाट पाहिली तुझी. आणि तुला सायली कुठे भेटली असं म्हणून तो आता तिची विचारपूस करत असतो. त्यावेळी आता सायली काहीही सांगत नसते. तर मग कल्पना आता हसतच म्हणते, माझा तर विश्वासच बसत नाहीये की माझ्यासमोर प्रतिमा उभी आहे. अगं प्रतिमा, मी स्वतःच्या डोळ्यांवर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही. मला सांग ना तू प्रतिमा, मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? तू खरंच आलीयस ना प्रतिमा? असं रडतच आता कल्पना विचारते. अस्मिता मात्र आता प्रतिमाची विचारपूस न करता विचारते, काय ग प्रतिमा आत्या, तू जिवंत कशी? आणि तुझ्या या चेहऱ्याला झालं तरी काय? असं म्हणून ती सारखी सारखी विचारू लागते. तर घरातील सर्वजण आता खूपच रागात तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा प्रतिमा तू बोल ना ग माझ्याशी असं म्हणून आता पूर्णाजी पुन्हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मग आता प्रतिमा लगेच तेथून दुसरीकडे जाते आणि सायलीच्या पाठीमागे जाऊन लपते. सायली सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की थांबा. तेव्हा अस्मिता म्हणते, आत्या तू अशी का करतेस? विमलला तर काही समजतच नसतं नक्की काय होतं इथे. त्यानंतर सायली पाठे लपलेल्या प्रतिमाला सर्वजण पाहत असतात. तर प्रतिमा आता अजिबात तिचा चेहरासुद्धा दाखवत नसते. मग अर्जुन विचारतो, सायली हे काय आहे? मग आता तो प्रतिमाला देखील विचारतो, अगं आत्या हे काय चाललंय तुझं? अगं मला तुला एकच विचारायचं आहे, तू पूर्ण आजीला, मॉम डॅडला तू ओळखत नाहीस का? त्याचवेळी सर्व काही सायली सांगणार असते, परंतु तेवढ्यात आता चैतन्य त्याचबरोबर अश्विन हे दोघेही येतात. सायली वहिनी तू घरी कधी आलीस? अगं तुला शोधत शोधत आम्ही तर हायवेपर्यंत गेलो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, सायली आपल्याला कुठेही सापडली नसती, कारण ती अलिबागला गेली होती, हो की नाही? असं म्हणून अर्जुन आता तिला विचारतो. तेव्हा सायली म्हणते, हो मी अलिबागला गेले होते. तर कशाला? असं आता प्रताप विचारतो. अगं प्रतिमा तू अलिबागला राहतेस का? असंही प्रताप पुन्हा विचारू लागतो. त्याचवेळी चैतन्य आणि अश्विनला समजतं की प्रतिमा आत्या आली आहे. तेव्हा ते दोघेही जोरातच म्हणतात, प्रतिमा आत्या? तेव्हा अश्विन म्हणतो, हे काय मिरॅकल आहे? मग आता सायली म्हणते, हा चमत्कारच आहे अश्विन भाऊजी. आता प्रतिमा मात्र आपला स्वतःचा चेहरा लपवत सायलीच्या पाठीमागे लपून बसते, कारण तिला आता या सर्वांचीच खूप भीती वाटत असते. त्यावेळी अस्मिता म्हणते, प्रतिमा आत्या तर जिवंतच आहे रे, पण तेव्हा जी गेली ना ती दुसरीच कोणीतरी होती.
तेव्हा घरातील सर्वजण आता आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करू लागतो. तेव्हा तर त्या बॉडीची DNA टेस्टसुद्धा केली होती. मग ती मॅच कशी झाली हेच मला उमगत नाही आहे. मग आता अर्जुनला आठवतं की रविराज म्हणाला होता की प्रतिमाची DNA टेस्ट ही अगदी मॅच झाली आहे. तेव्हा पूर्णाजींना आता मागचे सर्व काही क्षण आठवू लागतात की त्यामागेच प्रतिमाच्या मृत्यूची आम्हाला बातमी मिळाली होती आणि तिचे अंत्यसंस्कारसुद्धा केले आहेत. मग आता प्रतिमा असं म्हणून पूर्णाजींना चक्कर येऊ लागते. तेव्हा घरातील सर्वजण आता त्यांना सावरू लागतात. त्यानंतर घरातील सर्वजण आता पूर्णाजींना सावरतात. नक्की काय झालं हे पाहतात. तेव्हा पूर्णाजीला सर्वजण पाणी प्यायला देतात. तर विचारतात की काय झालं. मग आता काही नाही, मी ठीक आहे असं त्या म्हणत असतात. तर सायलीला आता जरा जिन्याजवळच प्रतिमा घेऊन जाते. ती सर्वांनाच खूप घाबरलेली असते, भेदरलेली असते, कारण तिला पूर्वीचं काहीही आता आठवत नसतं. प्रतिमा नक्की का बोलत नाही हा प्रश्न तर घरातील सर्वांना पडलेलाच असतो. तर आता सायली म्हणते, तुम्ही घाबरू नका अजिबात, मी आहे ना तुमच्यासोबत, माझ्यावर आहे ना तुमचा विश्वास, आणि ही सर्व तुमचीच माणसं आहेत. तर आता घरातील एक एक करून सर्वजण प्रतिमाकडे पाहू लागतात. तेव्हा तिला ते खूपच जरा वेगळं वाटतं, म्हणून ती पुन्हा आपल्या चेहऱ्यावर ओढणी पकडते. तिला आता काही समजत नसतं नक्की हे काय चाललंय. समोर पूर्णाजी का रडतायत ही गोष्ट तिला समजत नसते. त्याचवेळी आता सायलीला काय करावं हे देखील सुचत नाही. मग आता कल्पना विचारते, पूर्णाई तुम्हाला बरं वाटतंय ना आता? मग आता पूर्णाई म्हणतात, हो अगं अगदी मला बरं वाटतंय. पण बघ ना, आता समोर माझ्या प्रतिमा उभी आहे, परंतु ती माझ्याबरोबर बोलत नाही. अगं मी गेली कित्येक वर्ष झालं तिच्या आठवणीत आहे. मी जर झोपले ना तरीही मला तिचा सतत भास व्हायचा. तेव्हा घरातील सर्वांना पूर्णाजीची ही तळमळ समजते. सर्वजण पूर्णाजीकडे, प्रतिमाकडे पाहू लागतात. आता सर्वांना वाटत असतं प्रतिमाने पुढे यावं आणि त्यांच्याबरोबर बोलावं, परंतु प्रतिमा तोंडातून एक शब्द देखील काढत नसते. त्यामुळे घरातील सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. चैतन्य, अश्विन तर अगदी प्रतिमाकडे पाहूच लागतात, कारण त्यांना माहीतच नसतं की प्रतिमा आली आहे म्हणून. तर आता सायली सर्वांकडे पाहत असते. तिला सर्वांना सांगायचं असतं की प्रतिमा बोलत नाही आहे आणि तिची स्मृतीसुद्धा गेली आहे. परंतु आता घरातील सर्वजण खूप इमोशनल झालेले असतात, म्हणून तिला काही व्यवस्थित बोलतासुद्धा येत नसतं आणि ती सांगूसुद्धा शकत नसते. काही वेळानंतर पूर्णाजी ह्या खूपच रडू लागतात आणि डोळे भरून प्रतिमाकडे पाहतात. त्या म्हणतात, बाळा प्रतिमा, अगं पुढे ये ना गं, मला एकदाच आई म्हण ना गं. अगं जेव्हा तू इथे नव्हतीस ना, तेव्हा एवढी वर्ष मी मध्यरात्री अशी ताडकन उठायचे, कारण तुझा मला आई हा शब्द सारखा कानावर पडायचा. मी जेव्हा ताडकन उठायचे ना तेव्हा आजूबाजूला पाहायचे, परंतु तू तेथे नसायचीस, तर तुझा आवाज कानी पडायचा. मग मला समजायचं की माझी प्रतिमा इथे नाही आहे, फक्त प्रतिमाचं अस्तित्व माझ्यासोबत आहे हे तर मला माहीत होतं. आता पूर्णाजींची ही अवस्था कुणालाच पाहवत नसते. पूर्णाजी पुन्हा पुन्हा म्हणू लागतात, ये ना गं बाळा पुढे, म्हण ना मला एकदाच आई म्हण. त्यावेळी कल्पना आता प्रतिमाला म्हणते, अगं प्रतिमा, जेव्हा तू गेल्याचं आम्हाला समजलं ना तेव्हा आम्ही सर्वजण म्हणत होतो तू या जगात नाही आहे आता. आम्ही मान्यच केलं होतं, कारण तुला सांगू का, DNA टेस्ट ते रिपोर्ट होते ना तन्वीचे आणि तुझे मॅचसुद्धा झाले होते. पण एकटी सायली होती ना, तीच म्हणत होती की प्रतिमा त्या जिवंत आहेत म्हणून, पण तिचा ह्या अशा गोष्टींवर खूप विश्वास आहे. तेव्हा आता अर्जुनला देखील आठवत असतं की मागे प्रतिमाचं अंत्यसंस्कार केलं होतं, त्यावेळी सायली म्हणाली होती, मला असं वाटतं ज्या गेल्या ना त्या प्रतिमा आत्या नाही आहेत. तेव्हा आता अर्जुनला समजतं सायली तेव्हा जे म्हणत होती ना ते पूर्णपणे खरं खरं होतं. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो. तोही खूप रडत असतो. मग नंतर आता प्रताप म्हणतो, शेवटी सायलीचाच विश्वास खरा ठरलाय. त्यावेळी खूप कौतुकाने घरातील सर्वजण आता सायलीकडे पाहत असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्णाजी ह्या
म्हणत असतात, "अगं प्रतिमा ये ना, बाळा माझ्याबरोबर बोल ना थोडं तरी." त्याचवेळी आता रविराज आणि घरातील सर्वजण सुभेदारांच्या घरी आलेले असतात. मग आता रविराज आल्या आल्या विचारतो, "पूर्णाई, काय झालं अगं सांग ना, कारण तुमच्या डोळ्यात पाणी का आहे?" मग आता पूर्णाजी खूप आनंदाने म्हणत असतात, की "रविराज, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ना, तो क्षण अखेर आला आहे. आपण ज्या व्यक्तीची वाट पाहत होतो ना, ती व्यक्ती आली आहे. बघा तिकडे कोण आहे." आता प्रतिमा लपून बसलेली असते. रविराज आल्याबरोबरच तिला धक्का बसलेला असतो. आता रविराज हा म्हणतो, "कोण आहे तिथे?" असं म्हणून तो प्रतिमासमोर जातो. तर प्रतिमा देखील त्याच्याकडे आता पाहू लागते. तेव्हा रविराज म्हणतो, "प्रतिमा?" असं म्हणून त्याच्या डोळ्यात खळकन पाणी येतं. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.